चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सातपूरमध्ये जंगी स्वागत. पावसाच्या सरी झेलत वारकऱ्यांचा हरिनामाचा गजर. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पवित्र पालखीचे सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या सरी अंगावर झेलत हजारो वारकरी हरिनामाचा अखंड गजर करत सातपूरमध्ये दाखल झाले. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने तसेच टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायाची अनेक वर्षांची परंपरा जपत दरवर्षी यंदाही श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान करून पहिल्या मुक्कामासाठी सातपूर येथे दाखल झाली. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर सातपूर ग्रामस्थांनी स्वागताची जयंत तयारी केली होती. मुख्य मार्गावर आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सुमारे 5000 वारकऱ्यांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवक अहोरात्र कार्यरत आहेत. भोजन, पिण्याचे पाणी, विश्रांती तसेच इतर आवश्यक सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी वारकऱ्यांसाठी कीर्तन, हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हरिनामाच्या अखंड गजरात आणि अभ्यंगाच्या मधुर स्वरांनी संपूर्ण सातपूर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वारकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यात सहभाग नोंदविला. पालखी सोहळ्यादरम्यान विविध ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सातपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख चौकांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहतुकीचे प्रभावी नियोजन, गर्दीवर नियंत्रण आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्याने पालखी सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात सातपूर येथे दाखल झाला आहे. किशोर मुंदडा 10 वर्षापासून या निवृत्तीनाथ महाराजा दिंडीचा अध्यक्ष आहे आणि माझं गाव सातपूर गाव हे संपूर्ण माझ्या पाठीशी उभं राहून आणि या निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडी सोहळ्याकरता इतके उत्स्फूर्तीने सगळे एक महिनाभर काम करत असतात. त्या पद्धतीने आता दिंडी येऊ राहिली. थोड्याच वेळात सातपूरमध्ये आगमन होईल आणि आम्ही त्याचं जंगी स्वागत करू राहिले. त्यानंतर आमच्या गावात सर्व जाती धर्मांचे लोक वर्गणी देऊन स्वतंत्र गाव एकटं कोणीच करीत नाही, सर्व गाव मिळून हे काम करतं आणि त्या वर्गणीचे 4 ते 5 हजार लोकांचा आम्ही स्वयंपाक बनवतो आणि ते भोजन त्या सर्व लोकांना आम्ही मनापासून आग्रहानं त्यांची सेवा करतो. अशी आमची ही दिंडी 188 वर्षापासून इथे येते. 5 लोकांपासून सुरुवात झालेली दिंडी आज 50,000 लोक त्यांच्या बरोबर असतात. आज या ठिकाणी सातपूर श्री श्रेष्ठ संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आणि त्या आगमनासाठी सर्व सातपूर गावकरी, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आनंदाने स्वागतासाठी उपस्थित राहिले आहे. सर्वांसाठी एक भोजनाचा स्वाद म्हणून दिंडीला देण्यात येणार आहे. बाकी सर्व गावकऱ्यांनी आपल्याला सहकार्य करावे आणि शांततेत दिंडी कशी पार पडेल या ठिकाणी आम्ही सर्व मेसेज दिलेला आहे गावकऱ्यांना आणि त्या तयारीत सर्व गावकरी या ठिकाणी आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी बी सातपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी मोठ्या प्रमाणामध्ये इकडे येत आहे. त्याच्या स्वागतासाठी इथे सर्व ग्रामस्थ सगळे जमलेले आहे. आता थोड्याच वेळात इथे पालखी येणार आहे. पालखीची तयारी ही जवळजवळ 1 महिन्यापासून आम्ही करीत असतो. 1 महिन्यापासून त्याला आमच्या गावामध्ये मिटिंगा घेऊन त्याचं नियोजन कसं करायचं, राहण्याची सोय कशी करायची, राहण्याची जेवणाची सोय कशी करायची, स्वागत कसं करायचं, त्याप्रमाणे यावर्षी बी तसं सगळं आम्ही त्याचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. तसेच यावर्षी थोडंसं त्र्यंबकेश्वर ते नाशिक पर्यंत हा जो रस्ता आहे रस्त्याचं काम चालू होतं, पण वेळोवेळी मिटिंगा घेऊन नगरपालिकेनं किंवा PW वाल्यांनी रस्त्याचं काम सुद्धा एकदम चांगलं केलेलं आहे. एक पूर्ण त्र्यंबकेश्वर ते नाशिक पर्यंत पूर्ण एक साईड पूर्ण मोकळा रस्ता करून दिलेला आहे. त्यांचे सर्वांचे बी धन्यवाद. त्याच्यामुळे कोणत्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये अशी त्यांनी नियोजन केलेलं आहे.
या सालाबादप्रमाणे ह्या वर्षी पण आपण 1 महिन्यापासून आम्ही वर्गणी गोळा करून आणि महाप्रसादाचं नियोजन करतोय आणि या वेळेला शाळा आणि शिवाजी मार्केट मंगल कार्यालय हे सगळे मोकळे करून त्यांना राहण्याची सोय केली आहे. रामकृष्ण रामकृष्ण. गेली अनेक वर्षाची परंपरा निवृत्तीनाथ महाराजांची ही पालखी या सातपूर गावामध्ये आणि सर्व आणि जाती धर्माचे लोक एकत्र मिळून आता सांगितलं की महिन्यापासून याची तालीम असते आणि कसं करायचं, स्वागत कसं, ही सर्व तयारी असते. आज मोठ्या महाप्रसादाचं देखील आयोजन केलेले 5 ते 7 हजार जितकेही आमचे वारकरी बंधू असतील त्यांच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. राहण्याची व्यवस्था माळी मंगल कार्यालय आहे, छत्रपती शिवाजी मार्केट आहे, त्याचप्रमाणे जनता विद्यालयाच्या शाळेंच्या खोल्या आहेत. अशा अनेक म्हणजे वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारे वारकऱ्यांना त्याचं हे होणार नाही किंवा त्यांची सुविधा असुविधा होणार नाही, गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही सातपूरवासीय या दिंडीचं स्वागत करतो आणि भव्य पद्धतीने स्वागत होत आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.